नमस्कार. स्वागत आहे. आजची चर्चा खूपच रंजक आहे, कारण आपल्याकडे विश्लेषणासाठी एकच स्रोत आहे, फक्त एक चित्र. एक पिरॅमिडचं चित्र. हो, एक पिरामिड. आणि याचं शीर्षक आहे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी, विचार कौशल्यानुसार मूल्यमापन. आता हे म्हणजे वरवर पाहायला तर कुठल्या तरी शिक्षकाच्या हँडबुकमधलं पान वाटतंय की नाही, हो, अगदी तसंच दिसतंय. पण या मागचा जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे, की हे फक्त शिक्षकांसाठी आहे की आपल्यासारख्या व्यावसायिक लोकांनाही रोजच्या कामात त्याचा उपयोग होऊ शकतो. तर आजचा आपला उद्देश हाच आहे. आपण या ज्ञानाच्या म्हणा पर्वतावर चढाई करणार आहोत. हं, आपल्यासमोर हा पिरामिड म्हणजे नकाशा आहे. आपण पायथ्यापासून सुरुवात करून थेट शिखर गाठणार आहोत, जिथे आपण स्वतः ज्ञान निर्माण करतो. नक्कीच. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण ब्लूम्स टॅक्सॉनॉमी हे केवळ म्हणजे शिकवण्याचं नाही, तर विचार करण्याचं मॉडेल आहे. बेंजामिन ब्लूम नावाच्या शिक्षणतज्ज्ञाने हे तयार केलं. आणि त्याचा उद्देश साधा होता, की शिक्षण म्हणजे फक्त माहिती देणं घेणं नसावं, अच्छा, तर विचार करण्याची क्षमता विकसित करणं हा त्याचा गाभा आहे. चला तर मग या आराखड्याचा सखोल आढावा घेऊया. चित्रात एक सूचना दिली आहे की प्रश्नपेढी तयार करताना विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियांचा विकास करण्यासाठी प्रश्नांची काठिण्य पातळी म्हणजे सोपे, मध्यम, कठीण हे ठरवण्यासाठी याचा वापर करावा. हेच तत्व आपण आपल्या व्यावसायिक आयुष्याला कसं लावू शकतो हे पाहूया. अगदी. चला मग पायथ्यापासूनच सुरुवात करू. ठीक आहे. तर या पिरामिडचा पाया म्हणजे सर्वात खालची आणि सर्वात रुंद पायरी आहे स्मरण, रिमेंबरिंग. नावावरून तर हे सरळ सोपं वाटतंय. हो, ही ज्ञानाची पहिली आणि सर्वात मूलभूत पायरी आहे. स्मरण म्हणजे फक्त माहिती आठवणे, तथ्ये, तारखा, नावे, व्याख्या जशीच्या तशी आठवणे. उदाहरणार्थ, जसं की कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली, किंवा आपल्या नव्या क्लायंटचं नाव काय आहे. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी फक्त माहिती आठवावी लागते, दुसरे काही नाही. हे अगदी बरोबर आहे. हे म्हणजे शाळेतल्या त्या परीक्षेसारखं झालं, हो हो जिथे आपण फक्त सनावळ्या आणि व्याख्या पाठ करून जायचो. माहिती डोक्यात आहे, पण तिचा अर्थ काय हे महत्वाचं नसायचं. कामाच्या ठिकाणी सुद्धा मीटिंगमध्ये आकडेवारी फेकता येणं हे स्मरण झालं की नाही. अगदी. पण त्या आकड्यांचा अर्थ काय हे सांगता येणं म्हणजे पुढची पायरी. बरोबर. आणि ती पुढची पायरी आहे आकलन, अंडरस्टँडिंग. इथे आपण माहितीला अर्थ देतो. ती फक्त एक कोरडी वस्तुस्थिती राहत नाही, तर एक समजण्याजोगी संकल्पना बनते. म्हणजे ती माहिती स्वतःच्या शब्दात मांडता येणं. अगदी. किंवा तुम्ही त्याचं उदाहरण देऊ शकता का, हे सगळं आकलनामध्ये येतं. म्हणजे असं की आपल्या कंपनीचा या तिमाहीतला नफा 10 कोटी आहे. हो हे झालं स्मरण. हो हो पण हा नफा मागच्या तिमाहीपेक्षा 20% जास्त आहे, कारण आपली नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजी यशस्वी झाली आहे. बरोबर. आणि बाजारात आपल्या प्रतिस्पर्धकांचा वाटा कमी झाला आहे हे सांगता येणं, हे झालं आकलन. उत्तम उदाहरण. आकलनामध्ये आपण काय पासून का आणि कसे याकडे एक छोटा प्रवास सुरू करतो. अच्छा, तुम्ही केवळ माहितीचे वाहक राहत नाही, तर तिचे अर्थ लावणारे बनता. ठीक आहे. इथपर्यंत पोहोचलो. आपण माहिती आठवली, ती समजूनही घेतली. पण मग यापुढे काय? केवळ समजून घेऊन तर काही बदल घडत नाही. त्या ज्ञानाचं करायचं काय? अगदी बरोबर. आणि इथेच तिसरी आणि अत्यंत महत्वाची पायरी येते, उपयोजन. अप्लाइंग. उपयोजन. हो. इथे ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरतं. म्हणजे शिकलेल्या माहितीचा, नियमांचा किंवा संकल्पनेचा नवीन अपरिचित परिस्थितीत वापर करणे. इथेच सैद्धांतिक ज्ञान व्यावहारिक बनतं. अगदी. म्हणजे समजा आपण एखादं नवीन सॉफ्टवेअर वापरायला शिकलो, तर त्याचं ट्रेनिंग पूर्ण करणं हे आकलन झालं. हां. पण प्रत्यक्ष एखादं किचकट प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी त्या सॉफ्टवेअरमधल्या सगळ्या टूलचा प्रभावीपणे वापर करणं, ते झालं उपयोजन. बरोबर. अगदी अचूक. किंवा समजा तुम्ही व्यवस्थापनाचं एखादं तत्व पुस्तकात वाचलं, जसं की स्वॉट ॲनालिसिस. ओके. ते तत्व काय आहे हे समजणं म्हणजे आकलन. पण प्रत्यक्ष आपल्या टीमसोबत बसून आपल्या प्रोजेक्टचं स्वॉट ॲनालिसिस करणं, ते झालं उपयोजन. हो. इथे तुम्ही ज्ञानाचा वापर करून काहीतरी साध्य करत आहात. ठीक आहे. म्हणजे उपयोजन म्हणजे नियमांचा वापर करणे. पण अनेकदा असं होतं ना, की फक्त नियम वापरून भागत नाही. कधी-कधी एखादा प्रोजेक्ट मध्येच अडकतो किंवा अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. तेव्हा आपल्याला गोष्टी का आणि कशा घडतात हे मुळापासून समजून घ्यावं लागतं. मला वाटतं इथेच विश्लेषण येत असावं.
ॲनालिसिंग. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. इथेच उपयोजन आणि विश्लेषण यातला एक सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे. उपयोजन म्हणजे काय करायचं हे माहीत असणं, तर विश्लेषण म्हणजे हे असं का आहे हे शोधणं. अच्छा. यात आपण एखाद्या मोठ्या माहितीचे किंवा समस्येचे लहान लहान भागांमध्ये विभाजन करून त्यांच्यातील संबंध तपासतो. म्हणजे एक चांगला गुंतवणूकदार केवळ कंपनीचे नफ्याचे आकडे आठवत नाही किंवा समजत नाही, तर तो त्या आकड्यांचे विश्लेषण करतो. बाजारातले ट्रेंड काय आहेत, प्रतिस्पर्धी काय करत आहेत, कंपनीच्या व्यवस्थापनात काही दोष आहेत का? हो, हाच खरा विश्लेषणाचा अर्थ आहे. विश्लेषणामध्ये आपण माहितीच्या आत डोकावून पाहतो, तिची म्हणजे एक प्रकारे चिरफाड करतो. गृहीतके आणि पुरावे यातला फरक ओळखतो. ओके. विक्री का घटली या प्रश्नाचं उत्तर शोधताना मागच्या वर्षी याच काळात काय झालं होतं, आपल्या प्रतिस्पर्धकांनी काही नवीन उत्पादन आणलं का, असे अनेक प्रश्न विचारून मूळ कारणापर्यंत पोचणं हे विश्लेषण आहे. म्हणजे आता आपण ज्ञानाच्या पर्वताच्या शिखराजवळ पोचलो आहोत असं वाटतंय. आपण माहिती आठवली, समजलो, वापरली, तिची चिरफाड केली आणि तिच्या आधारावर आता निर्णय घ्यायची वेळ आली. बरोबर. म्हणजे पुढची पायरी मूल्यमापन, इव्हॅल्युएटिंग. हो, ही एक उच्चस्तरीय विचार प्रक्रिया आहे. इथे आपण माहितीच्या आधारे स्वतःचे मत तयार करतो, निर्णय घेतो किंवा एखाद्या गोष्टीचं महत्त्व ठरवतो. पण हे मत केवळ मला वाटतं असं नसतं. ते काहीतरी निकषांवर आधारित असतं. विश्लेषणानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्ही एक समर्थनीय निर्णय घेता. एक मिनिट. म्हणजे जेव्हा आपण मित्रांसोबत एखाद्या चित्रपटावर चर्चा करतो आणि सांगतो की तो चित्रपट चांगला होता कारण त्यातील पात्रविकास उत्तम होता, सिनेमॅटोग्राफी प्रभावी होती आणि पटकथा घट्ट होती, तेव्हा आपण नकळतपणे मूल्यमापन करत असतो. अगदी. तुम्ही काही निकष लावून त्या कलाकृतीचं मूल्य ठरवत असता. आणि व्यावसायिक जगात हे तर सतत होत असतं. बरोबर. 2 वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजींपैकी आपल्या कंपनीसाठी कोणती अधिक फायदेशीर ठरेल किंवा एखाद्या उमेदवाराला नोकरीवर ठेवणं योग्य ठरेल का? या सगळ्या निर्णयांमध्ये मूल्यमापन आहे. हो. आणि यासाठी तुम्हाला माहिती आठवावी लागते, ती समजून घ्यावी लागते, तिचा विश्लेषण करावे लागते आणि मगच तुम्ही एक भक्कम निर्णय घेऊ शकता. आणि इथे कोणताही एक बरोबर किंवा चूक असा शिक्का नसतो. नाही. तुमचा युक्तिवाद किती भक्कम आहे यावर सर्व काही अवलंबून असतं. वा. म्हणजे आता आपण शिखरावर पोचलोच आहोत. आपण माहितीच्या आधारावर निर्णयही घेतला. आता काय उरलंय? सर्वात वरची पायरी, निर्मिती, क्रिएटिंग. ही सर्वोच्च पातळी आहे. ज्ञानाच्या प्रवासातील म्हणू शकतो अंतिम टप्पा. इथे आपण अस्तित्वात असलेल्या माहितीचा, विचारांचा, संकल्पनांचा वापर करून काहीतरी पूर्णपणे नवीन तयार करतो. नवीन? हो. जुने भाग एकत्र करून एक नवीन, मूळ रचना तयार करणे. एखादी नवीन कल्पना, एखादी नवीन वस्तू, एखादा नवीन सिद्धांत. अच्छा. त्याला एखाद्या मोठ्या समस्येवर एक पूर्णपणे नाविन्यपूर्ण उपाय शोधून काढणं. हां. किंवा बाजारातील गरज ओळखून एक नवीन उत्पादन डिझाईन करणं. बरोबर. किंवा अगदी साध्या भाषेत वेगवेगळ्या माहितीच्या आधारे एक प्रभावी बिझनेस रिपोर्ट लिहिणं, ज्यात स्वतःचे निष्कर्ष आणि शिफारसी असतील. हे सगळं निर्मितीमध्येच येईल का? हो, नक्कीच. शहरातील वाहतूक कोंडीवर एक नाविन्यपूर्ण उपाययोजना तयार करा किंवा दिलेल्या बजेटमध्ये एक नवीन मोबाईल ॲपची संकल्पना मांडा. इथे मूळ विचार आणि सर्जनशीलतेला सर्वाधिक महत्त्व आहे. आणि यात एक गंमत आहे. तुम्ही बघाल तर लक्षात येईल की पिरॅमिडच्या तळाशी उत्तरांमध्ये अधिक निश्चितता असते. हो ना? कंपनीची स्थापना कधी झाली याचं एकच उत्तर आहे. पण जसजसे आपण वर जातो तशी उत्तरांमध्ये विविधता वाढत जाते. हो. वाहतूक कोंडीवर उपाय अनेक असू शकतात. अगदी. हे सगळं ऐकून मला एक उदाहरण आठवलं. सांगा ना. मी जेव्हा पहिल्यांदा स्वयंपाक शिकत होतो तेव्हा माझ्यासोबत नकळतपणे हेच घडलं. अच्छा. आधी मी फक्त आईने सांगितलेली कृती आठवली, हे झालं स्मरण. मग मला समजलं की मीठ चवीसाठी का महत्वाचं आहे आणि हळदीमुळे रंग का येतो, हे झालं आकलन. बरोबर. प्रत्यक्ष पदार्थ बनवणं हे उपयोजन होतं. पण जेव्हा एकदा भाजी बिघडली तेव्हा ती का बिघडली याचं मी विश्लेषण केलं. ओके. आणि मग मी स्वतःच्या अनुभवावरून ठरवलं की पुढच्या वेळी काय वेगळं करायचं, हे झालं मूल्यमापन. आणि शेवटी या सगळ्या अनुभवातून मी 2-3 भाज्या एकत्र करून स्वतःची एक नवीन रेसिपी तयार केली.
निर्मिती. हे उदाहरण तर अप्रतिम आहे. या एका गोष्टीतून संपूर्ण पिरॅमिड स्पष्ट होतो. तर आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. या सगळ्याचा अर्थ काय? हे पिरॅमिड केवळ शिक्षकांसाठीच महत्वाचे आहे का? अजिबात नाही. उलट आजच्या काळात हे प्रत्येक व्यावसायिक व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे स्वमूल्यमापनाचं आणि विकासाचं एक उत्तम साधन आहे बरं का. कसे काय? जेव्हा आपण काही नवीन शिकत असतो तेव्हा आपण स्वतःला या पातळ्यांवर तपासू शकतो. मी फक्त माहिती लक्षात ठेवली आहे की ती मला समजली आहे? मी तिचा वापर करू शकते का? मी तिचे विश्लेषण करू शकतो का? हो, याने आपल्या शिकण्याचा अनुभव अधिक सखोल आणि प्रभावी होतो. म्हणजे हे आपल्याला निष्क्रिय शिकण्यापासून सक्रिय शिकण्याकडे नेते. अगदी आपण स्वतःला आव्हान देऊ शकतो. केवळ माहिती वाचून किंवा ऐकून थांबायचं नाही, नाही. तर स्वतःला प्रश्न विचारायचे. या माहितीच्या आधारे मी काय वेगळा विचार करू शकेन? किंवा या दोन कल्पनांमध्ये संबंध काय आहे? बरोबर. आपण केवळ माहितीचे ग्राहक न राहता तिचे विश्लेषक, मूल्यमापन करते आणि सरतेशेवटी निर्माता बनू शकतो. नक्कीच. नोकरीच्या ठिकाणी एखादी समस्या सोडवताना किंवा आपल्या करिअरबद्दल महत्त्वाचे निर्णय घेताना सुद्धा विचार करण्याच्या या पातळ्या आपल्याला अधिक चांगला आणि सखोल विचार करण्यास मदत करतात. हे आपल्याला सांगतं की केवळ माहिती गोळा करणं पुरेसं नाही. त्या माहितीवर प्रक्रिया करून त्यातून काहीतरी मौल्यवान निर्माण करण्याची क्षमताच आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. तर आज आपण ब्लूम्स टॅक्सॉनॉमीच्या या 6 पातळ्या पाहिल्या. स्मरण, आकलन, उपयोजन, विश्लेषण, मूल्यमापन आणि निर्मिती. मला वाटतं हे स्पष्ट झालं असेल की हे केवळ अभ्यासाचे टप्पे नाहीत, नाही. तर विचार करण्याच्या आणि ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेचे हे एक सखोल दर्शन आहे जे प्रत्येकाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. अगदी बरोबर. याचा मुख्य संदेश हा आहे की खरं ज्ञान हे केवळ माहिती गोळा करण्यात नाही, तर तिचा योग्य वापर करून काहीतरी नवीन निर्माण करण्यात आहे. माहिती ही केवळ कच्चा माल आहे. हो, त्यावर प्रक्रिया करूनच काहीतरी मौल्यवान तयार होतं. तर जाता जाता आजच्या चर्चेतून असा कोणता विचार आहे जो आपण ऐकणाऱ्यांसाठी सोडून जाऊ शकतो? एक विचार आहे. आपण मगाशी बोलत होतो की विचार प्रक्रिया नेहमीच सरळ रेषेत नसते. हो, बरोबर. हे पिरॅमिड आपल्याला तेच धागे ओळखायला आणि मजबूत करायला शिकवते. छान. एखादा संगीतकार जसा आधी सूर आणि ताल आठवतो आणि समजून घेतो, म्हणजे खालच्या पायऱ्या, आणि मग त्याचा सराव करून म्हणजे उपयोजन आणि विश्लेषण करून इतका पारंगत होतो की तो एक नवीन धून उत्स्फूर्तपणे तयार करू शकतो, जी सर्वात वरची पायरी आहे. वा. आपली विचार प्रक्रिया सुद्धा अशीच नाही का? यावर विचार करायला हरकत